नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्यातील 72 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. तर पेन्शनमध्ये मोठी वाढ. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मार्च 2026 पासून पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 72 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर आता सकारात्मक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 5-6 वर्षापासून पेन्शन वाढीसाठी सातत्याने मागणी केली जात होती, ज्याची दखल आता सरकारने अखेर घेतलेली आहे. सरकारने पेन्शनधारकांच्या वयोमानानुसार पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचे नियोजनही केलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांसाठी 5% 70 ते 80 वयोगटातील निवृत्तीवेतनधारकांसाठी 10%, तर 80 ते 90 वयोगटातील ज्येष्ठांसाठी 12% तर ज्यांचे वय 90 ते 100 वर्षाच्या दरम्यान आहे त्यांच्या पेन्शनमध्ये 13 ते 14% वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. पेन्शनधारकांच्या आरोग्याची काळजीही घेण्यासाठी सरकारने 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी 75 वर्षावरील सर्व पेन्शनधारकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे असेही सांगण्यात आलेले आहे. या कार्डच्या माध्यमातून गंभीर आजारावर मोफत उपचार घेण्याची सुविधा मार्च 2026 पासून अधिक प्रभावीपणे आता राबवली जाणार आहे. तर केंद्र सरकारकडून सुमारे 8,000 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून घेण्यात आल्याने हा निधी प्रामुख्याने पेन्शनधारकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल असेही सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. मार्च महिन्यापासून या सर्व बदलांची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील 72 लाख कुटुंबांना याचा थेट फायदा होणार आहे.